नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. आज माझा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाचं सेलिब्रेशन तर खास असायलाच हवं, बरोबर ना? तर मी ठरवलं की दिवसाची सुरुवात मंदिरात जाऊन करायची. तयारीची सुरुवात झाली स्किन केअरपासून. सगळ्यात आधी चेहऱ्यावर मी सनस्क्रीन लावलं. उन्हापासून बचावासाठी हा खूप गरजेचा स्टेप आहे. त्यावर लिप बाम लावलं, ओठांना मऊ आणि हायड्रेट ठेवण्यासाठी. नंतर लावलं पाऊंड्स क्रीम आणि व्हाईट टोन पावडर नैसर्गिक ग्लो येण्यासाठी. आणि त्यानंतर मी लावलं बॉडी लोशन, जेणेकरून त्वचा मऊ आणि मॉइश्चराईज राहील. डोळ्यांना उबाबदार ठेवण्यासाठी व सुंदर दिसण्यासाठी मी काजळ आणि मस्करा लावला. एक टीप आहे बरं का, जर डोळे लहान वाटत असतील तर मस्करा 2 लेअरमध्ये लावल्याने डोळे मोठे आणि उठावदार दिसतात. मेकअप झाल्यावर एक छोटासा ट्रान्झिशन करत ड्रेस चेंज केला. परफ्यूम लावला फ्रेश वाटण्यासाठी. टिकली लावली, केस स्टाईल केले आणि हो, केसांना हलकासा सिरमही लावला, जेणेकरून मऊ आणि शायनी दिसतात. आणि माझा पूर्ण लूक रेडी केला. आता मी मंदिराकडे निघाले होते. हे मंदिर हिंजेवाडी फेज 1मध्ये आहे, एक्झॅक्ट कॉग्निझंट ऑफिसच्या समोर. इथे खूप सुंदर अशी दत्तमूर्ती आहे, स्वामी समर्थांची आणि शंकर महाराजांची मूर्ती देखील आहे. मी शांतपणे दर्शन घेतले आणि अगदी मन प्रसन्न झालं. नंतर घरी आले आणि संध्याकाळी माझ्या फ्रेंडने मला सरप्राईज दिलं. ती केक घेऊन आली होती. आम्ही दोघींनी केक कट केला आणि त्यानंतर एकदम मस्त असं राजस्थानी थाळी खाण्यासाठी बाहेर गेलो. असा होता माझा पूर्ण दिवस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.